नमस्कार. आजच्या हॅलो सह्याद्री कार्यक्रमात मी पूर्वा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. शिक्षण आणि शिक्षणाबरोबर खेळ हे आपल्या सर्वांगीण विकासाकरता कसे महत्त्वाचे आहेत आणि अर्थातच आता परीक्षा संपत आलेल्या आहेत, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत, तर त्या काळामध्ये कुठल्या खेळांचं प्रशिक्षण घेऊन आपण आपला विकास करू शकतो ह्या सगळ्याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आजच्या हॅलो सह्याद्रीचा विषय आहे शिक्षण आणि खेळ आणि त्याकरता आपल्याबरोबर आहेत आज शिवाजी पार्क जिमखान्याचे सचिव संजीव खानोलकर. नमस्कार. नमस्कार. आणि उपसचिव आहेत आपल्याबरोबर सुनील रामचंद्रन. तुमचंही स्वागत आहे दूरदर्शनच्या हॅलो सह्याद्री कार्यक्रमात. आज आपण विषयाला सुरुवात करताना मुळामध्ये शतकोत्तर परंपरा असलेला जो शिवाजी पार्क जिमखाना आहे तर त्याच्या इतिहासाबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? शिवाजी पार्क जिमखाना 114व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. 1909 साली न्यू महाराष्ट्र क्रिकेट क्लब म्हणून ह्या क्लबची स्थापना झाली आणि तेव्हा दादर स्टेशनच्या जवळ कीर्तिकर मार्केट आता जे आहे तिकडे छोटंसं ग्राउंड होतं. तिकडे काही हौशी जी मंडळी होती त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, पण कालांतराने त्यांना तिकडून निघायला लागलं आणि त्याच्यानंतर ते दुसरीकडे आले शिवाजी पार्कच्या जवळ एका वाडीमध्ये. तेव्हा त्या क्लबचं नाव त्याने ठेवलं न्यू हिंदू जिमखाना. आणि मग असं दोन ठिकाणी इकडे तिकडे त्यांना जायला लागल्यानंतर 1932 साली जेव्हा शिवाजी पार्कची स्कीम आली तेव्हा शिवाजी पार्कमध्ये आम्हाला एक 5000 स्क्वेअर यार्डचं ग्राउंड देण्यात आलं आणि तेव्हा त्या जिमखान्याचं नाव शिवाजी पार्क जिमखाना झालं. ते आज तगायत आहे. आणि मग ते ग्राउंड छोटंसं मिळाल्यानंतर अर्थातच एक छोटंसं पॅव्हिलियन बांधण्याची पण आम्हाला तेव्हा परमिशन मिळाली आणि तेव्हा ते पॅव्हिलियन क्रिकेटची ड्रेसिंग रूम वगैरे ह्याच्यासाठी ते वापरायचे. मुख्यकडून क्रिकेट हा मेन गेम होता शिवाजी पार्क जिमखान्याचा आणि त्याच्यानंतर बाजूला 2 टेनिस कोर्ट आली. तेव्हा क्रिकेट आणि टेनिस ह्या 2 गेम्सनी सुरू झालं. त्याचं आता हळूहळू रूपांतर अनेक खेळ ऍड झाले त्याच्यात. बिलियर्ड्स आला, टेबल टेनिस आलं, कॅरम आला, चेस आला, जिम्नॅशियम आता आम्ही सुरू केली आहे, कार्ड रूम आहे. तर असे अनेक म्हणजे इंडोर गेम्स आणि आउटडोर गेम्स अशा पद्धतीने हा जिमखाना आता पुढे वाटचाल करतोय. आता आम्हाला सध्याच म्युन्सिपाल्टीकडनं एक परमिशन जी मिळाली त्यामुळे आता आम्ही आणखीन नवीन वास्तू तयार करतो आहोत. ती आता लवकरच 1-2 महिन्यामध्ये तयार होईल. अशी ही ह्या जिमखान्याची थोडासा इतिहास आहे. सुनील सर, तुम्ही काय सांगाल क्रिकेट बद्दल? कारण शिवाजी पार्क जिमखाना आणि क्रिकेट यांचं अतूट नातं आहे तर आणि खूप मोठा इतिहास आहे, पंढरी म्हटलं जातं. तर काय सांगाल क्रिकेटच्या बाबतीत? क्रिकेटच्या बाबतीत मी हेच सांगू शकतो, जे शिवाजी पार्क जिमखान्याची आमची जी विकेट आहे, कुठलाही क्रिकेटर जर खेळतो त्या विकेटवर ते नेहमी सांगतात आम्हाला वाटते की आम्ही लॉर्ड्सवर खेळतोय म्हणून. ही लेगेसी जी आमची आहे क्रिकेटची. आम्ही इंडियाचे कॅप्टन अजित वाडेकर, पद्माकर शिवलकर, रमाकांत देसाई, विजय मांजरेकर हे सगळे स्टॉलवर्ड्स आमचे शिवाजी पार्क जिमखान्याचे आहेत. त्यावेळीचे जुने जे नवीन मध्ये आमचे शार्दूल ठाकूर आहे, श्रेयस अय्यर आहे, संजय भांगर आहे, आमचे अध्यक्ष प्रवीण आमरे आहेत, संदीप पाटील आहे. आणि ही लेगेसी बघायला गेले खूप शिवाजी पार्क जिमखान्याने एवढे क्रिकेटर दिलेत. अजूनही आमची अकॅडमी फ्री ऑफ कॉस्ट चालते. जी अकॅडमी आम्ही क्रिकेट अंडर-19, अंडर-14, अंडर-12 हे तिन्ही जे अकॅडमी चालते, आम्ही जिमखान्याचे जे जिमखान्याला रिप्रेझेंट केलेले आहेत त्यांनाच आम्ही कोचेस म्हणून ठेवले आहेत. आणि ही जी आम्ही पेपरात ऍड देऊन सिलेक्शन ठेवतो त्या सिलेक्शनमध्ये 300-400 पोरं येतात एज म्हणजे वयाप्रमाणे, त्यांच्यामधनं आम्ही तो प्रोडक्ट काढतो. आणि हे जे ट्रेनिंग चालते 12ही महिने ट्रेनिंग असते. त्यांना योगा शिकवतो, त्यांना जिम्नॅशियम करायला देतो फ्री ऑफ कॉस्ट. कुठेही मुंबईत अकॅडमी नाही आहे फ्री ऑफ कॉस्ट, पण शिवाजी पार्क जिमखाना एकच इन्स्टिट्यूट आहे अख्ख्या मुंबईत की आम्ही ह्या तिन्ही एज लिमिटच्या पोरांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट आम्ही शिकवतो क्रिकेट.
तुमच्या ह्या उपक्रमामुळे नक्कीच शिक्षणाबरोबर खेळ किती महत्त्वाचा आहे हे सुद्धा आपल्याला कळतं. तर त्याबद्दल अधिक काय सांगाल की काय महत्त्व आहे खेळाचं शिक्षणाच्या बरोबरीने विद्यार्थ्यांच्या तरुणांच्या आयुष्यात? कसं आहे, आपण नुसता अभ्यास 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 करून जर मुलांना घरी डांबून ठेवलं तर त्यांचं माइंड इतकं ते पुस्तकांमध्ये हे होतं, त्यांना बाहेर पडायचं असेल त्याच्यातून तर कुठेतरी मोकळा श्वास पाहिजे. आणि तो मोकळा श्वास हा आमच्या शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये क्रिकेटलाही मिळतो आणि लॉन टेनिस हा जो गेम आहे तिकडेही मिळतो. क्रिकेटला आमच्याकडे जशी फ्री अकॅडमी आहे तशी पैसे देऊन सुद्धा तुम्ही पार्टिसिपेशन करू शकता. तसंच लॉन टेनिसला पण. आणि तुम्ही बघाल जवळजवळ 200 मुलं शाळा सुटली की धावत 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 टेनिस कोर्टवरती येतात आणि त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तिकडे एक्सरसाइज दिले जातात. सगळं झाल्यानंतर त्यांना एकत्र खायला पण बसवतात. म्हणजे टीम बिल्डिंग इव्हेंट्स असतात. ह्यामुळे काय होतं, ते एकदम फ्रेश होतात मुलं. आणि फ्रेश झाली की घरी जाऊन कंटाळा करत नाहीत. ती दुसऱ्या दिवसाची वाट बघतात की कधी परत मी शिवाजी पार्क जिमखान्यात जाऊन खेळतोय. म्हणजे हा एक मोठा फायदा आहे. शिक्षणाबरोबर तुम्ही एखादा खेळ ठेवला पाहिजे. म्हणजे आज माझं स्वतःचं उदाहरण मी देतो. मी वयाच्या 15 का 16 वर्षी लॉन टेनिस शिकलो. आजच्या दिवशी अख्ख्या जगभर मी जेव्हा फिरतो तेव्हा कुठेही एक गेम आपल्याला चांगला येतो तर तुम्ही खेळू शकता, पार्टिसिपेट करू शकता, मोठमोठे लोक भेटू शकतात. आणि आजच्या दिवशी पण मी ह्या वयात सुद्धा रोज सकाळी टेनिस खेळू शकतो. ते तेव्हा शिकलो म्हणून, शिक्षणाबरोबर शिकलो म्हणून. तसंच आहे क्रिकेटचंही तसंच आहे. बाकी इतर गेम आमच्याकडे आहेत, बिलियर्ड्स आहे, टेबल टेनिस आहे. सगळीकडे अशा पद्धतीने आम्ही कोचिंग देतो लोकांना. बरं, पण मग अनेक शाळांशी तुमची काही हे आहेत का की त्या शाळेतले विद्यार्थी शिक्षणाबरोबर खेळातही रस घेतील? आता कसं आहे, अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ते अजून सुरू नाही झालंय की तुम्ही समजा क्रिकेटमध्ये प्रावीण्य मिळवलं तर तुम्हाला एखादी डिग्री मिळेल किंवा टेनिसमध्ये मिळवलं तर एखादी डिग्री. ते अजून आपल्याकडे इंडियात सुरू नाही झालंय. तसं झालं तर अतिशय उत्तम. तरी पण आम्ही क्रिकेट खेळायला एक तुम्हाला लवकर निघायला लागतं शाळेतून. म्हणून मग आमच्याकडनं रिक्वेस्ट केली जाते. आता आमच्या बाजूला बालमोहन शाळा आहे, स्कॉटिश शाळा आहे, किंग जॉर्ज आहे. तर आम्ही त्यांच्या प्रिन्सिपलला रिक्वेस्ट करतो की ही चांगली मुलं आहेत शिकण्यामध्ये, तर तुम्ही त्यांना लवकर सोडा. तर त्याप्रमाणे ते कोऑपरेट करतात. ते महत्वाचं आहे. अगदीच आम्ही काही कोऑपरेट करणार नाही, तुम्हाला पाहिजे तर खेळा नाही तर नका खेळू असं होत नाही. पण मी म्हणालो त्याप्रमाणे जर एज्युकेशनची डिग्री तुम्हाला खेळामुळे मिळाली तर ते एक वेगळंच हे होऊ शकतं. ते नवीन शैक्षणिक धोरण जे 2020 आहे त्यामध्ये आपल्याला ह्या काही गोष्टींचे बदल होताना दिसणारच आहे. पण जसं तुम्ही लॉन टेनिसचं सांगितलं तसं कॅरम बद्दल काय सांगाल? कारण कॅरम हाही एक खूप महत्त्वाचा आणि केवळ शारीरिक नाही बौद्धिक श्रमाचा खेळ आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? आम्ही 19 वर्षा अगोदर आम्ही सुरुवात केली कॅरम टुर्नामेंट. मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम टुर्नामेंट अशी एक टुर्नामेंट आम्ही शिवाजी पार्क जिमखानाकडनं आम्ही भरवलेली. चांगला प्रतिसाद मिळाला. अख्खे मुंबईचे प्लेयर तिकडे म्हणजे भाग घेतला. त्याच्यानंतर त्या वर्षी मी बघून मला समजलं की कॅरम हा गेम एकदम चांगला आहे आणि त्याच्यामध्ये माइंड पण फ्रेश होते. खूप प्लेयर आहेत की त्यांना एक कॅरम एक एज लिमिट नाही आहे, कितीही वर्षाचा माणूस खेळू शकतो. ते महत्त्व बघून मी स्टेट चॅम्पियनशिप भरवली कॅरम टुर्नामेंट. त्यावेळी स्टेट चॅम्पियन आमच्याकडे जागा कमी पडली म्हणून आम्ही ग्राउंडवर घेतली ती स्टेट चॅम्पियनशिप शिवतीर्थावर. त्यावेळी आम्हाला जो भाग मिळाला, स्पर्धक होते 1000 स्पर्धक आलेले. बापरे, 1000 स्पर्धक. आणि ती एक दिवस आम्हाला वाढवायला लागली. तर कॅरम हा टुर्नामेंट त्यापासून चालू आहे. आता मी कंटिन्यूस कॅरम टुर्नामेंट हा 19 वर्ष होता की आम्ही कॅरम टुर्नामेंट शिवाजी पार्क जिमखाना दरवर्षी आम्ही शिवतीर्थावर करतो. कधी आम्हाला शिवतीर्थ नाही तर आम्ही टेनिस कोर्टमध्ये पण ठेवतो. पण आता जर स्पर्धक जास्ती झाले तर आम्ही शिवाजी पार्क जिमखानाच्या समोर लॉनवर आम्ही ते हे करून आम्ही तिथे कॅरम टुर्नामेंट. आणि तिथे वर्ल्ड चॅम्पियन येतात, ONGC सारखी टीम आहे, इंडियन ऑइल आहे, सगळ्या कॉर्पोरेट टीम ज्या कॅरम प्लेयरला जॉब दिले आहेत त्यांच्या ह्याच्यासाठी खेळाच्या निमित्ताने जॉब मिळाली. ती एक सर्टिफिकेट जर कुठल्याही प्लेयरला लागते तर आम्ही पण त्यांना सर्टिफिकेट देतो की या टुर्नामेंटला यांनी या प्लेयरनी सहभाग केला, त्यांना पुढच्या वाटचालीसाठी त्यांना ते सर्व्हिससाठी बरं पडते.
म्हणजे नुसतं शिक्षण नाही तर एका अर्थानं नोकरी किंवा नोकरी. करिअर ह्या दृष्टीने सुद्धा खेळाचं महत्त्व निश्चितच आपल्याला सांगता येतं. पण हे सगळं होत असताना शिवाजी पार्क जिमखाना उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या येऊ घातल्या आहेत तर त्याकरता कुठले विशेष वर्ग किंवा विशेष स्पर्धांचं शिक्षण प्रशिक्षण असं काही नियोजन केलंय का शिवाजी पार्क नाही, आम्ही जिमखान्याकडनं? सुट्टीमध्ये 2 महिन्याचा आमचा कोर्स असतो. म्हणजे फक्त 2 महिन्यासाठी तुम्ही क्रिकेटला ऍडमिशन घेऊ शकता, टेनिसला ऍडमिशन घेऊ शकता. म्हणजे ते कशासाठी आहे की त्या मुलाला थोडासा इंटरेस्ट क्रिएट व्हावा. हो. शाळेच्या परीक्षा संपलेल्या आहेत, घरी उगीच आपलं काहीतरी धांगडधिंगा करून नुसतंच टीव्हीवरती काहीतरी बघण्यापेक्षा तुम्ही ह्या गोष्टी बघा आणि जर तुम्हाला त्याच्यातली आवड निर्माण झाली तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. आणि बरेच जण एकदा 1-2 महिने मुलं खेळली ना की मग ते कंटिन्यू करतातच. हो. ते आई वडिलांच्या मागेच लागतात, नाही नाही आता आम्ही कंटिन्यू करणार. मग शाळेचं टायमिंग ऍडजस्ट करून ते येतं. एक क्रिकेटला पण आहे, टेनिसला पण आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही ठिकाणी आम्ही ते करतो. खूपच महत्त्वाची चर्चा ह्या निमित्तानं होतीये आणि ह्या चर्चेबरोबरच अजूनही काही मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. नमस्कार, पुन्हा आपलं स्वागत आहे हॅलो सह्याद्रीमध्ये. आजचा विषय आहे अर्थातच शिक्षण आणि खेळ. आणि आता आपण बोलतो आहोत शिवाजी पार्क जिमखान्याचे सचिव आहेत. तर टेनिसची एक आगळीवेगळी टुर्नामेंट आत्ता नुकतीच शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये पार पडली. तर त्याबद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना सविस्तर सांगाल खानोलकर सर? लॉन टेनिस हा गेम असा आहे ना की त्याच्यात वरच्या लेवलला जे लोक खेळतात प्लेयर्स त्यांना खूप पैसे आहेत. बरं. परंतु त्यांना वरच्या लेवलला आणेपर्यंत जे लोक सहाय्य करतात ते मार्कर्स आणि सहाय्यक कोच ह्यांच्यासाठी अशी सेपरेट टुर्नामेंट ह्या इंडियात कुठेही नाही. बरं. एक 9-10 वर्षापूर्वी आम्ही विचार केला की ह्यांच्यासाठी आपण काय करू शकतो. कारण त्यांना पण एक काहीतरी मोटिवेशन पाहिजे ना की वर्षभरामध्ये त्यांना कुठे खेळायला मिळत नाही, ते फक्त शिकवत असतात लोकांना बॉल मारून. म्हणून आम्ही 9 वर्षापूर्वी दादा खानोलकर माझे वडील जे 35 वर्ष शिवाजी पार्क जिमखान्याचे टेनिस सेक्रेटरी होते, तर त्यांच्या नावानी मार्कर्स आणि असिस्टंट कोच, फक्त मार्कर्स आणि असिस्टंट कोच, मेन कोच नाही, त्यांची एक टुर्नामेंट आम्ही चालू केली. आणि पहिल्याच वर्षी आम्हाला जवळजवळ मुंबईमधले 100-150 मार्कर आणि असिस्टंट कोच आले. आणि मग ती न्यूज अशी स्प्रेड होत गेली. आता तर ऑल ओव्हर इंडियातून यावेळेला तर जवळजवळ 250-300 जण आले. हैदराबादवरनं 30-40 जण आले, गुजरातवरनं आले, महाराष्ट्रातली तर पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर सगळीकडनं आले. आणि ते इतके वाट बघत असतात या टुर्नामेंटची. त्यांना 2 दिवस आम्ही इकडे राहायचा खायचा सगळा खर्च करतो. म्हणजे त्यांच्या डोक्यावरती बर्डन काही नाही. प्लस त्यांना प्राइज मनी देतो, त्यांना टी-शर्ट बॅग्स वगैरे गिफ्ट देतो. तर ते असं म्हणतात, आम्ही त्यांचे जेव्हा इंटरव्ह्यू घेतो तेव्हा ते म्हणतात की आमच्यासाठी ही विम्बल्डन आहे. जसं विम्बल्डनला लोक जातात तसं आम्ही ह्या विम्बल्डनची वाट बघत असतो. आणि इतके मन लावून खेळतात ते लोक की तुम्ही जर बघायला आलात तर, आणि फार सुंदर खेळतात. म्हणजे त्याच्यात काय प्रश्नच नाही. आणि त्यांना आवडतं की बाबा आपल्यासाठी पण कोणतरी काहीतरी करतंय. जनरली नाहीतर कसं आहे, मोठ्या मोठ्या प्लेयरसाठी सगळेच जण करतात. मोठा प्लेयर आला की सगळेच येतात, पण त्यांना शिकवणारे जे आहेत त्यांच्यासाठी कोण करत नाही. तर अशी ही आगळीवेगळी टुर्नामेंट आहे आणि खूप सक्सेसफुल आहे. आणि आम्ही दरवर्षी ती करतो. पडद्यामागच्या सूत्रधारांना खरा न्याय ह्या निमित्तानं दिला जातो. बरोबर बरोबर. कारण त्यांना नाही तर काहीच मोटिवेशन नाही ना, फक्त पगार मिळतो आणि घरी जातात. पण काहीतरी टुर्नामेंट जिंकली आहे, ट्रॉफी जिंकली आहे. आता ह्या वेळेला हैदराबादचे लोक फायनलला आले होते, तर मग ते हैदराबादचे लोक ती ट्रॉफी घेऊन हैदराबादला जाऊन दाखवतात. पुढच्या वेळेला आणखीन लोक, गुजरातचे लोक सेमीफायनलला हरले. असं हे सगळीकडे स्प्रेड झालेलं आहे. आणि त्यांना आम्ही राहायची सोय करतो, फुकट खायची करतो. त्यामुळे ते आर व्हेरी हॅपी की ते म्हणतात की आम्हाला काही खर्च नाही, प्लस टुर्नामेंट खेळायला मिळते. फार अतिशय हा चांगला पद्धतीने उपक्रम आम्ही चालवलेला आहे. आणि त्यानिमित्तानं देशभरातल्या अनेक मार्कर्स आणि कोचेसची भेट होऊन त्यांच्याही विचाराचं आदान प्रदान होतच असेल ना. आता बघा ना, हैदराबादवरनं 40 जण आले, गुजरातवरनं जवळजवळ 30-35 जण आले. आता आणखीन मध्य प्रदेश, दिल्ली तिकडूनही आता हळूहळू एकमेकांना ते सांगतात. तुम्ही म्हणालात तसं की गुजरातचा समजा मार्कर दिल्लीत कोणाला तरी शिकवायला गेला तर तो तिकडे ती स्प्रेड करणार की बाबा अशी एक टुर्नामेंट होते,
मार्चमध्ये वगैरे, तर आपल्याला जायचं आहे. हे आता वाढतच जाणार आहे आणि आम्ही जेवढे लोक येतील तेवढ्या लोकांना आम्ही अकॉमोडेट करून ही टुर्नामेंट चांगल्या पद्धतीने करणारच. नक्कीच. हीच तर शिवाजी पार्क जिमखान्याची एक खासियत म्हणता येईल की ते कधीच खेळाच्या बाबतीत कोणी आलं तर त्याला विनमुख पाठवत नाहीत. आणि जर का क्रिकेटच्या बाबतीत म्हणायचं झालं तर नर्सरी ऑफ इंडियन क्रिकेट असं शिवाजी पार्क जिमखान्याला म्हटलं जातं. तर त्याबद्दल काय सांगाल सुनील सर? मी जवळनं बघितलंय क्रिकेट. शिवाजी पार्कला मी पण खेळायचो होतो, सरण आचरेकर सरांकडे खेळायचो. पण शिवाजी पार्क जिमखान्याला त्यावेळी 70 मध्ये मॅचेस व्हायच्या, 70-75ला, जेव्हा अजित वाडेकर कॅप्टन होता. त्यांची लेगेसी बघून मला वाटत नाही आज त्या क्रिकेटमध्ये आपण थोडं मागे आहे क्रिकेटर्समध्ये. म्हणजे बाकीच्या गोष्टीमध्ये नाही, क्रिकेट चालू आहे, जोरात चालू आहे. सगळ्या 8 विकेट आहेत, सगळ्याच्या चांगल्या टुर्नामेंट असतात. आम्ही पण वर्षातनं एकदा विजय मांजरेकर, रमाकांत देसाई ही 2020 क्रिकेट टुर्नामेंट आम्ही भरवतो शिवाजी पार्क जिमखानातर्फे. चांगल्या प्राइजेस असतात, 5 लाख रुपये प्राइजेस असतात. आणि मुंबईच्या टॉपमोस्ट ज्या टुर्नामेंट जिंकतात तिथे पार्टिसिपेट करतात, भाग घेतात टुर्नामेंटला. आणि त्या टुर्नामेंटला IPL संपल्या आम्ही ती टुर्नामेंट घेतो. म्हणजे प्लेयर्स अवेलेबल असतात, त्यांना पण एक इच्छा असते की शिवाजी पार्क जिमखानाच्या 2020 टुर्नामेंटला भाग घेऊन एक त्यांचा एक टीमचा पण एक उत्साह असतो. बरोबर. परत येतो अजित वाडेकर, रमाकांत देसाई, विजय मांजरेकर, सुभाष गुप्ते, हे जे प्लेयर्स होते. आपल्या मुंबई रणजी ट्रॉफीमध्ये शिवाजी पार्क जिमखान्याचे 8 प्लेयर खेळायचे त्यावेळी. 8 का 7 प्लेयर शिवाजी पार्क जिमखान्याचेच असायचे आणि रणजी ट्रॉफी टीम आणि जी फायनल जिंकून द्यायची. ही जी लेगेसी शिवाजी पार्क जिमखान्याची होती. आज एक क्रिकेटर येतो आणि विचारतो शिवाजी पार्क टीम, त्यांचे एक उत्साह असतो की शिवाजी पार्क जिमखानाला खेळायचंय. बरोबर. खूप म्हणजे आमची पण ए डिव्हिजनला टीम आहे, प्लस ए डिव्हिजनच्या टुर्नामेंट्स खेळतो आम्ही. आणि ह्या टुर्नामेंटमध्ये एवढ्या टुर्नामेंट पॅक असतो की वर्षांनी एवढी टुर्नामेंट असते. काय काय जे अंडर 19चे आमचे प्लेयर आहेत, आमचे जे अकॅडमीचे प्लेयर, आम्ही त्यांनाच ऑब्झर्व करायला बघतो ए टीममध्ये. बरोबर. त्यांच्या परफॉर्मन्सवर. तर ती आमची ही प्रथा चालूच राहते. आणि जिमखाना तसे संजू सर बोलले तसे आम्ही प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक जे पार्टिसिपेट, टेनिस बोला, क्रिकेट बोला, कॅरम बोला, चेस टुर्नामेंट असते आमची वर्षातनं एकदा. गेल्या वर्षी केली नाही पण यावर्षी आम्ही करणार आहे चेस टुर्नामेंट. त्याच्यामध्ये पार्टिसिपेंट 700 का 800 पार्टिसिपेंट येतात चेस टुर्नामेंटला. ती पण आम्ही शिवतीर्थावर करतो. आमचे जे एक म्हणजे ट्रस्टी आहेत सबनीस, त्यांच्या वडिलांच्या नावाने आम्ही ती टुर्नामेंट करतो. ही म्हणजे एक स्पोर्ट्स इव्हेंटच असते आमच्यामध्ये. म्हणजे वर्षानुवर्षी पाऊस सोडून, पावसामध्ये जे क्रिकेटर्स आमचे जे अकॅडमीचे प्लेयर आहेत, अकॅडमीचे, त्यांना योगा, आम्हाला अकॅडमी 12 महिने चालू असतो आमचा. ज्या 3 वर्षात जो पावसाचा 3 महिने पावसाचा हे असतो, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना ऑब्झर्व करून योगा करायला लावतो. सकाळी एक सेशन असते, संध्याकाळी एक सेशन असते. म्हणजे स्पोर्ट्स इव्हेंट आमचं 12ही महिने काही ना काही चालूच असते. म्हणजे बंद आम्ही काहीच करत नाही. हेच जिमखानाची आमची मॅनेजिंग कमिटीची आहे, सगळ्यांचा हाच इंटरेस्ट आहे आणि आम्ही त्या उद्देशाने आम्ही पुढे चाललोय. तुम्ही आत्ता बोलताना वाडेकर सरांचा उल्लेख केलात, तर शिवाजी पार्क आणि वाडेकर हे अतूट नातं आहे, तर त्यांच्या काही आठवणी आमच्या प्रेक्षकांना सांगा ना. आम्ही एक आता वाडेकर सरांना जाऊन 3 वर्ष झाली असतील. त्यांची एक आठवण मी सांगतो. अजित वाडेकरांची. तेव्हा काय असायचं की क्रिकेटची मॅच झाली कांगाली, प्रत्येकजण आपापल्या घरी जेवायला जायचं. तर मी आतापर्यंत असा प्लेअर बघितला नाही की ते शिवाजी पार्क मधून त्यांचं घर अगदी 2-5 मिनिटावरती होतं. ते घरी जाताना त्यांच्या मागे जवळजवळ 15, 20, 25 मुलं अशी वाडेकर 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 करत त्यांच्या घरपर्यंत जायचे. घरून येताना परत त्यांच्या मागून यायचे. इतकी त्यांची क्रेज होती वाडेकरांची. म्हणजे अशा पद्धतीने तेव्हा एक, आणि त्यांना जिमखान्याविषयी खूप प्रेम होतं. ते शेवटपर्यंत शिवाजी पार्क जिमखाना सोडून कुठेही खेळले, कुठेही नाही खेळलेत. आणि त्याने ते अभिमानाने सांगतात की माझ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या रजिस्ट्रेशनच्या याच्यावर फक्त शिवाजी पार्क जिमखाना आहे, बाकी काही नाहीये. त्यांचं पद्माकर शिवलकर होते. हे सगळे म्हणजे जिमखान्यावर एवढं प्रेम होते. दुपारी यायचे, संध्याकाळी येऊन बसायचे.
बाकीचे जे प्लेयर आहेत त्यांना मोटिवेट करायचे, हे खूप आहे. खूप म्हणजे एक आवड होती त्यांना. आणि क्रिकेट दुसरं एक सांगतो तुम्हाला, क्रिकेट टुर्नामेंट जे आम्ही भरवायचो पूर्वी आम्ही सिंगल विकेट करायचो. म्हणजे विजय मांजरेकर सिंगल विकेट, रमाकांत देसाई डबल विकेट. तर सचिन तेंडुलकर 3 वर्ष येऊन खेळलेले आहेत आणि तिन्ही वेळेला त्याने चॅम्पियनशिप केली. म्हणजे ही शिवाजी पार्कच्या एरियातल्या लोकांसाठी मेजवानी असते की सचिन तेंडुलकरांना एवढ्या जवळून बघायचं. खरंच श्रीलंकेवरनं कालू वितरणा 1 वर्ष येऊन जिंकून गेलेले आहेत. रॉबिन सिंग येऊन जिंकून गेलेले आहेत. त्याच्यामुळे हे नुसतं क्रिकेट असं नाही, आजूबाजूच्या लोकांना पण एवढ्या जवळून एखादा माणूस खेळताना बघायला मिळतो, ते एक उद्दिष्ट आमचं असायचं. सामान्य माणसाला पण ती एक पर्वणीच आहे. सचिनला बघायचं म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करणार की एवढी गर्दी दोन्ही बाजूला की हलायला जागा नाही, इतकं. आणि आम्ही ते लोकांसाठी आजूबाजूच्या एक प्रेरणा मिळते. नक्कीच. जसं क्रिकेटर आहेत म्हणजे बॅट्समन आहेत, बॉलर्स आहेत, पण त्याचबरोबर अंपायरच्या दृष्टीनं सुद्धा शिवाजी पार्क जिमखाना फार महत्वाचं योगदान देतो. तर त्या योगदानाबद्दल सांगाल सुनील? आमचे लेजेंड आता अंपायर्स मध्ये माधवराव घोटस्कर जे आमचे अध्यक्ष पण होते. किती वर्ष होते अध्यक्ष? जवळजवळ ते जवळजवळ 20-25 वर्ष त्यांनी शिवाजी पार्क जिमखान्यासाठी विविध क्षेत्रात काम केलं. चेअरमन होते, मग अध्यक्ष होते, मग ट्रस्टी होते. आज त्यांचं वय 96 वय. त्यांना आम्ही सगळेजण पुण्याला जाऊन, पुण्याला राहतात ते, फेलिसिटेट केलं. 96 वर्षी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष झाल्याबद्दल सगळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षापासून सगळेजण आले होते, अजिंक्य नाईक वगैरे. फार खुश झाले ते. 96व्या वर्षी तुम्ही माझ्या घरी आलात. आणि ते टेस्ट अंपायर म्हणून जेव्हा होते ना, तेव्हा तर हे रिप्ले बिप्ले काही नसायचं. 30-40 हजार लोकांच्या समोर बॉलर बॉलिंग करतोय, 30-40 हजार लोक ओरडतायत आणि त्याच्यात तुम्ही त्या माणसाला अपील केल्यानंतर आऊट द्यायचा नाही द्यायचा. खूप कठीण ह्याच्यातून ते प्रवास होता. पण त्यांना कडक अंपायर म्हणून ओळखले जायचे. एकदम स्ट्रिक्ट अंपायर आणि कडक अंपायर आणि डिसिजन न चेंज करणारे. एकदा डिसिजन म्हणजे दिला. आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, अंपायरिंग कशी करावी, आणि ते शिकवायचे पण. त्याच्यामुळे त्यांनी शिकवलेले अनेक अंपायर्स आज रणजी ट्रॉफी, वन डे ह्याला आहेत. म्हणजे ते सांगत होते त्या दिवशी आम्ही गेलो होतो तेव्हा जवळजवळ 50-60 जण त्यांच्या अंडर शिकलेले आहेत. म्हणजे हा एक वेगळं फील्ड आहे, परंपरा आहे ती एक प्रकारे. आणि शिवाजी पार्क जिमखाना या परंपरेला कशा पद्धतीनं सहाय्य करतो किंवा कशा पद्धतीनं त्यांच्याकरता काही विशेष प्रशिक्षण किंवा विशेष प्रशिक्षक आहेत का अंपायर्ससाठी? हो, अंपायर्ससाठी म्हणजे आता आमच्याकडे गोटस्करच करायचे. आता त्याच्यानंतर तसं कोण शिकवणार नाही. आता मुंबई क्रिकेट असोसिएशन आहे ना, मुंबई क्रिकेट असोसिएशननीच हे टेक ओव्हर केलेलं आहे. आता त्यांच्याकडे स्पेशल कोर्सेस आहेत अंपायर्ससाठी. त्याच्यामुळे ते आता सगळेजण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या त्या कोर्सेस अटेंड करतात, तिकडेच परीक्षा देतात आणि मग ते क्वालिफाय होतात. पण पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी गोटस्कर साहेब जेव्हा होते तेव्हा त्यांना शिकवायला लागायचं. बरोबर. तर आता मुंबई क्रिकेट असोसिएशन हे सगळं घेतं. आता आपल्या बरोबर पुण्याहून मंगल आपटे आहेत, तर आपण त्यांचा काय प्रश्न आहे तो जाणून घेऊया. नमस्कार. हो, नमस्कार, बोला. नमस्कार. मला असं विचारायचं आहे, आजचा विषय खूप छान आहे, पण मुलांना किंवा मुलींना क्रिकेट खेळताना मार्गदर्शन आपण कसं करायला, आणि त्यांना जर लहानपणापासून सवय असेल, मोबाईलपेक्षा जर क्रिकेट खेळलं किंवा व्हॉलीबॉल खेळला तर तुम्ही मार्गदर्शन कसं करा, आणि मग त्यांना ते शिकवणं आहे की त्यांना ते क्लासेस वगैरे लावायला लागतील का, किंवा फॉरेनमध्ये जायचं असेल तर मग त्यांनी कशी काळजी घ्यावी? बरोबर. प्रश्न त्यांचा असा होता की फुटबॉल किंवा व्हॉलीबॉल किंवा क्रिकेट ह्याच्याकरता मुलांना किंवा मुलींना जर का आपल्याला लहान वयापासून प्रशिक्षण द्यायचं असेल तर ते कसं देता येईल, आणि परदेशात जाऊन जर का पुढचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्याकरता तुम्ही काय मार्गदर्शन कराल? नाही, आता आमच्याकडे कसं आहे तुम्हाला सांगतो, 12 वर्षाच्या खालच्या मुलांचं आम्ही सिलेक्शन करतो. आता मुलगा समजा 6-7 वर्षाचा असेल, 8 वर्षाचा असेल, पण त्याला बॅट तर पकडता आली पाहिजे की नाही ते आम्ही बघतो. आणि जर खेळतात मुलं, लहान असं नाही, खेळत असेल तर मग आम्ही त्यांच्या आईवडिलांना सांगतो की तुम्ही आमची अकॅडमी जॉईन करा किंवा आमचं दुसरे जे क्लासेस आहेत ते जॉईन करा. कारण ती पहिली स्टेप आहे की मुलाला खेळता आलं पाहिजे. पण खेळता येण्यासाठी पण त्यांना
थोडंसं स्वतःचा पण काहीतरी बरोबर. असलं पाहिजे. तर ते तसं असेल तर आमच्याकडे पण लहान मुलं येतात आणि मग ती जशी जशी इम्प्रूव्ह होतात तसं तसं आईवडिलांनी थोडं त्यांना शिकवण्याच्या याच्यातून ढिलं सोडायला लागतं. नाहीतर तुम्ही शाळा संबंध दिवस करायला लावलीत त्यांना तर मग खेळायला त्यांना वेळच मिळत नाही आणि मग ते काय त्याच्यामध्ये हे पडत नाही. बरोबर. तुम्ही शाळा थोडीशी शाळेच्या प्रिन्सिपॉलना भेटून सांगायला लागते बाबा माझा मुलगा असा असा एका अकॅडमीमध्ये शिकतोय तर जरा तुम्ही थोडं त्यांना मोहलत द्या. समन्वय साधावा लागतो. त्याचा सत्सविवेकानं त्याचं नेमकं काय बॅलन्स आहे तो साधावा लागतो. आणि मग एका लेवल नंतर काय होतं मुलगा जर चांगला खेळायला लागला ना तर तो आपोआपच वर येतो. आमच्याकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मी म्हणतोय पुण्याचं मला हे पुण्यातून बोलतायत ना मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मी बोलतोय की आमच्याकडे वेगळ्या वेगळ्या वयोगटातल्या मॅचेस आहेत. मग त्याच्यामध्ये ते जर चमकले तर ते आपोआपच पुढे जातात. बरोबर. अंडर 14, अंडर 18, अंडर 21. बरोबर. म्हणजे सचिन तेंडुलकर तर 16व्या वर्षीच रणजी ट्रॉफी खेळलेली आहे. तर थोडा मुलामध्ये पण स्पार्क पाहिजे. बरोबर. आणि मग तो कसा काय त्याला पुढे आणायचं तर आमच्यासारख्या अशा अकॅडमी मला वाटतं पुण्यातही असतील. मुंबईत तर आम्ही आहोतच. आमच्याबरोबर आणखीन पण 2-3 क्लब्स आहेत ते करतात. बरोबर. आणि परदेशामध्ये जायचं तुम्ही जे म्हणाल ना तो एक वेगळाच विषय आहे. परदेशामध्ये थोडं खर्चिक पण असतं. बरोबर. तुम्ही लंडनमध्ये काउंटीमध्ये खेळू शकता जाऊन वगैरे म्हणजे त्या लेवलला तुम्ही पोहोचल्यानंतर आत्ताच तुम्ही लगेच परदेशात पाठवलं तर तिकडे कोण ऍक्सेप्ट करेल की नाही मला माहित नाही. इकडे थोडं काहीतरी त्याचं बॅकग्राऊंड तयार झालं पाहिजे म्हणून. आणि इकडे आहे आपल्याकडे नाही असं नाही कोर्सेस आहेत. तुम्ही त्याप्रमाणे त्यांना हे करू शकता घालू शकता. नक्कीच. तर ह्या सगळ्याबरोबरच आपण अजूनही काही माहिती घेणार आहोत शिवाजी पार्क जिमखान्याबद्दल आणि एकूणच शिक्षणाबरोबर खेळाचं आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे याबद्दल. पण ती सगळी चर्चा करण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हॅलो सह्याद्रीमध्ये शिक्षण आणि खेळ आणि एकूणच उन्हाळी सुट्टी आणि त्यामध्ये मैदानावर जाऊन खेळायचं महत्त्व काय आहे ह्या सगळ्याबद्दल आपण बोलतो आहोत. आणि ज्याला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं असं शिवाजी पार्क जिमखान्याचे सचिव आणि उपसचिव आपल्याबरोबर आहेत. जसं मगाशी आपण अजित वाडेकर सरांबद्दल आम्हाला विस्तृत सांगितलं तसंच तुमचे आत्ताचे अध्यक्ष प्रवीण आमरे सर आणि संदीप पाटील सर ह्या दोन खूप महत्त्वाचे आपल्या करिअरमधले क्रिकेटर्स जे आहेत त्याबद्दल काय सांगाल? प्रवीण आमरे बद्दल मी सांगू इच्छितो की प्रवीण क्रिकेट सुंदरच खेळायचा. त्याने पहिल्या त्याच्या डेब्यूमध्ये 100 केले होते. तर 2003 साली अशी गोष्ट झाली की आम्हाला कोका कोला कंपनीने एक ऑफर दिली की तुम्ही जर फुल मोनोपोली आम्हाला दिलीत जिमखान्याची तर आम्ही तुम्हाला दर वर्षाला 3 लाख असे 9 लाख देऊ. बरं आता हे 9 लाख घेतल्यानंतर करायचं काय? तेव्हा आमच्याकडे अकॅडमी नव्हती. तर प्रवीण मला संध्याकाळी भेटला. तो त्याची प्रॅक्टिस करायला आला होता. तेव्हा तो खेळत होता क्रिकेट. रिटायर नव्हता झाला. तर प्रवीणला मी म्हटलं अरे असं असं आपल्याकडे आता एकाकडनं पैसे आलेले आहेत तर तुला अकॅडमी करण्यात इंटरेस्ट आहे का? तर प्रवीणसाठी पण ती चांगली अपॉर्च्युनिटी होती आणि प्रवीणनी लगेच हो बोलला आणि ती त्याची पहिली क्रिकेट कोचिंग करायची सुरुवात शिवाजी पार्क जिमखान्यातून झाली. हे तो सगळ्यांना तेच सांगतो की पहिले स्टार्ट मी शिवाजी पार्क जिमखान्यातून केली आणि मग त्याने त्याच्याबरोबर पद्माकर शिवलकरांना घेतले. संदेश कवळे म्हणून आहेत ते आता मुंबईच्या एका टीमला कोच आहेत आणि तिथून त्यांनी जवळजवळ 6-7 वर्ष शिवाजी पार्क जिमखान्याची अकॅडमी चालू केली. म्हणजे पहिली स्टार्ट प्रवीण आमरेनी केली. त्याच्यानंतर तुम्ही बघाल ना तो सगळीकडे पहिलं तेच सांगतो की माझं स्टार्ट जिमखान्यातून झालं अकॅडमीचं आणि मग नंतर तो IPLचा कोच झाला आणि बरंच इंडिया A टीमचा कोच झाला. मुंबई रणजीचा कोच झाला. इंडिया अंडर 19. पण सुरुवात आहे ती शिवाजी पार्क जिमखान्यातून झाली. हे पण अभिमानाने सांगतो. वैशिष्ट्य असं आहे जेव्हा कोका कोलाने 3 लाख रुपये दिले एखादी कंपनी जेव्हा देते नंतर काय झालं कोका कोला सेटबॅक झाली. नंतर आम्ही एक दुसऱ्या कंपनीला अप्रोच झालो. तेव्हा ती होती BPL मोबाईल. त्या BPL मोबाईलने आम्हाला 15 लाख रुपये वर्षाला दिले. म्हणजे त्याच्यामध्ये एवढे म्हणजे प्रोडक्ट निघत होते क्रिकेटर जसे प्रवीणच तेव्हा आपण कोच होता. प्रवीण संदेश आणि पॅडी सरच होते. त्यावेळी एवढा उत्साह होता कारण आम्हाला फंडचा काही प्रॉब्लेम नव्हता. आम्हाला त्याप्रमाणे आम्हाला 15 लाख रुपये वर्षाला मिळायचे आणि चांगलीच चाललेली तेव्हा.
आणि त्याच पैशांनी मग आम्ही एफडीज पण केली आणि पोरांना जेवढे गिअर्स मिळायचे सगळे फ्री ऑफ कॉस्ट होते. सगळं जे काय टुर्नामेंटला एंट्रीज असायचे, क्रिकेटला पार्टिसिपेशन जिथे करायचे, बाहेरगावी जाऊन खेळायचे, हे सगळं म्हणजे जे कोचिंगचं चालू केलं प्रवीणनी ते त्याच्यानंतर तो सगळीकडे जाऊन हेच बोलायचं की चालू केली जी सर बोलले तसे की जिमखान्यातनं त्यांनी कोचिंग चालू केली, त्यांना दिल्लीला मिळाली, अंडर-19 इंडियाला त्यांनी कोचिंग केली, इंडिया ए ला कोचिंग केली. त्याचं म्हणजे कोच म्हणून लॅडर एकदम पुढे गेलं ते. बरोबर. आणि त्याच्या नावामुळे आणि त्यांनी आम्हाला सपोर्ट केल्यामुळे आम्ही पैसे जमवू शकलो. आमच्याकडे अकॅडमीसाठी एक सेपरेट 50-60 लाखाचा कॉर्पस आहे. त्याच्यामुळे आम्हाला दरवर्षी आम्ही जे फुकट शिकवतो त्याच्यासाठी आम्हाला विचार करायला लागत नाही की आता पैसे कुठून आणायचे. बरोबर. पण तेव्हा त्यांनी मेहनत केली. त्याच्यावर संदीप पाटील पण आला होता. आता आम्ही सारस्वत बँकेत गेलो, त्याने काही दिले पैसे. असे बऱ्याच जणांकडे कसं असतं, क्रिकेट टेस्ट प्लेअर एखाद्या ठिकाणी गेला तर ते एक वेगळा त्याचा इम्पॅक्ट पकडतो. आणि संदीप आणि प्रवीण दोघंही सगळीकडे आले, आम्ही पैसे जमवून ठेवले. त्यामुळे आम्हाला आता चिंता नाही की अकॅडमी पुढे कशी चालवायची. बरोबर. त्यामुळे मग जसं तुम्ही प्रवीण अमरे सरांचं सांगितलं तसं संदीप पाटील सरांचं काय सांगाल? संदीप पाटील पण होते त्यावेळी, प्रवीण बरोबरच होते. ते पण म्हणजे ॲडवायझर होते त्यावेळी कोचिंगला. प्रवीण कोचिंग करायचं, ते ॲडवायझर होते. आणि त्यांच्या नजरेखाली खूप क्रिकेटर म्हणजे यायचे बघायला कसे काय म्हणजे काय चाललंय काय. त्यांना वेळ नसायचा तेव्हा त्यावेळी, पण ते होते. संदीप पाटीलचं काय झालं सांगतो तुम्हाला. संदीपला जिमखान्यावर अतिशय प्रेम. त्याचे वडील पण आमच्याकडे खेळायचे, मधु पाटील म्हणून. पण संदीपला बँगलोरला जी बीसीसीआयची अकॅडमी आहे तिकडे चीफ कोच म्हणून मिळाल्यामुळे त्याला शिवाजी पार्क मध्ये जास्ती वेळ देता आला नाही आणि त्याला त्वरित तिकडे जायला लागलं. तिकडे जवळजवळ 3-4-5 वर्ष त्याची गेल्यानंतर त्याला परत बीसीसीआयनी इंडिया टीमचं सिलेक्टर म्हणून नेमलं, त्याच्या आधी मॅनेजर म्हणून नेमला. त्यामुळे त्याला इतकं बिझी झालं ते तिकडे की त्याला इकडे तेवढा वेळ देता नाही आला. आणि पण त्याचं ते कोचिंगचं फील्ड असल्यामुळे आता मला वाटतं कलकत्त्याला ममता बॅनर्जींनी त्यांना दिलेलं आहे. आपण अजूनही चर्चा करणारच आहोत, पण निपाणीहून आपल्याबरोबर शिवानंद वसेदार आहेत. सर नमस्कार, काय सांगाल? तुमचा प्रश्न विचारा आमच्या आजचे जे सहभाग ज्यांनी घेतलाय त्यांना. जे मुलं आहेत आता ती शिक्षणामध्ये सुद्धा आणि खेळामध्ये सुद्धा प्रवीण असतात, पण काही वेळा असं होतं की ती मुलं गल्ली गोळापासून किंवा शाळा कॉलेजमध्ये क्रिकेटमध्ये उत्साही असतात आणि त्यांनी विनर असतात, पण त्या मुलांना पुढे क्रिकेटपटू होण्यासाठी म्हणा किंवा क्रिकेट याच्यामध्ये जाण्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळत नसतं. मग त्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल की ते मुलं पुढे क्रिकेटपटू व्हावं किंवा चांगल्या प्रकारे व्हावं, तुम्ही काय सांगाल असा प्रश्न? त्यांचा प्रश्न असा आहे की मार्गदर्शन कशा पद्धतीनं तुम्ही अधिकाधिक पोहोचवू शकाल की जे क्रिकेटपटू होण्याकरता उत्सुक आहेत अशांकरता. आता मी तुम्हाला सांगतो, हे निपाणी येऊन बोलताय बरोबर. असंच होतं काय माहितीये ना, रिमोट प्लेस मध्ये राहणारी मुलं असतात ती खूप चांगली खेळतात. आता शार्दूल ठाकूर कुठे विरारच्या पलीकडे कुठेतरी राहायचं, संजय बांगर नागपूरच्या इकडे कुठेतरी, बरोबर ना रे. तर ह्या लोकांना तुम्ही जोपर्यंत मुंबईत आणलं नाहीत, मुंबईमध्ये सगळ्या फॅसिलिटी आहेत, मुंबईत आणत नाही आणि तुम्ही चांगल्या क्रिकेट अकॅडमीमध्ये टाकत नाही तोपर्यंत त्यांचा ते ग्रोथ होऊ शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर रिमोट प्लेसला राहत असाल तर पहिलं तुम्हाला विचार करायला पाहिजे की आपला कोण नातेवाईक मुंबई पुणा वगैरे अशा जिथे चांगली अकॅडमिकची सेंटर्स आहेत तिकडे राहतं का. कारण त्याच्याशिवाय होत नाही. आता सचिन तेंडुलकर पण बँड्राला राहतो, ओरिजिनल राहत होता, तरी पण क्रिकेट खेळण्यासाठी म्हणून शिवाजी पार्कला काकांकडे राहायचं. बरोबर आहे. म्हणजे आता बँड्रा आणि शिवाजी पार्क किती अंतर आहे, तरी पण तुम्हाला जर खेळायचं असेल तर जिथे ग्राउंड आहे, जिथे कोचिंगचं हे आहे त्याच्या जवळपास तुम्ही आलं पाहिजे, तरच तुम्ही खेळू शकता. नाही तर जाण्या येण्यात 1-1.5 तास मुलगा थकून जातो. तर ते पहिलं करायला पाहिजे. आता निपाणीच्या जवळ कुठलं येतं मला माहित नाही की जिथे क्रिकेट सेंटर आहे. पुणा तर लांब आहे का सोलापूर, म्हणजे अशा ठिकाणीच तुम्हाला यायला पाहिजे आणि मग तिकडे नक्कीच तुम्हाला चांगलं शिकवलं पाहिजे. जिथे शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकता येईल अशा ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे. आज कसं आहे, एवढे क्रिकेटर येतात तिथे खेळायला. शिवाजी पार्कला 8 विकेट आहेत, प्रत्येकांच्या नेट लागलेले असतात. बरोबर. प्रत्येकांच्या पालकांना असं वाटतं की आपला मुलगा सचिन तेंडुलकर व्हावा. पण त्याच्याबरोबर कसं असतं, त्याच्याबरोबर त्यांनी त्याच्या अभ्यासावर पण लक्ष दिलं पाहिजे. सचिन आपला अभ्यास बरोबर करायचा, दिवसभर प्रॅक्टिस करायचा, रात्री तो अभ्यास करायचा. कीर्ती कॉलेजला पण होता तो आणि ग्रॅज्युएशन तिकडनं केलं. पण कसं आहे, पालकांनी पण सपोर्ट केला पाहिजे त्या गोष्टीत. आता समजा
कुठलाही पालक डोंबिवलीला राहतो, त्यांना ही आवड आहे, रोज ट्रॅव्हल करून यायला, तिकडनं यायला प्रवासाला त्यांना त्रास होतो. मग काय करतात, आज मला माझ्या ज्या माहितीची काही लोक आहेत शिवाजी पार्कच्या आजूबाजूला US वरनं लोक आली आहेत पोरांना बघायला, ज्या प्रवीणच्या अकॅडमीमध्ये आहेत. US वरनं एक कपल आहे, मुलाला घेऊन शिवाजी पार्कला लागूनच एक घर घेतलेलं आहे, 1 बेडरूम हॉल किचन. मुलगा आणि आई इथे राहतात आणि वडील US ला काम करतात. एवढं डिवोशन आहे क्रिकेटला, पण त्याच्याबरोबर त्यांनी अभ्यास पण केला पाहिजे. बरोबर आहे. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करता ते सगळं ठीक आहे, पण त्याच्यामध्ये एज्युकेशन इज ऑलवेज अ मस्ट वेर एव्हर यू प्रोसीड फॉर युअर फर्दर लाईफ. म्हणजे तुम्हाला काय प्रॉस्पेक्ट केलं तुम्ही किती वर्ष खेळणार, आज 40 पर्यंत तुम्ही 38 ते 40, त्याच्यानंतर काय. बरोबर. आज पहिल्यासारखे मुंबईमध्ये जॉब्स नाही आहेत, क्रिकेटमुळे खूप जॉब्स लागायचे पहिले. आज एक वय गेला, आता इंडियन ऑइल, राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर, एक 35 वर्ष झालं ते कुठे क्रिकेट आहे. इन्कम टॅक्स, जे ऑब्झर्व केलेले क्रिकेट आहे ते सगळे आता कॉन्ट्रॅक्टवर खेळतात. बरोबर आहे. आता कोणाला सर्व्हिस नाहीये, सगळे क्रिकेटर घेतात. पण ज्या जुन्या क्रिकेटर आहेत त्यांना आता काही मॅनेजर्स म्हणून आहे, असिस्टंट मॅनेजर म्हणून आहे, ते इन्कम टॅक्सला सर्व्हिस करतात आता. पण त्यावेळी खेळल्यामुळे त्यांना तो सर्व्हिस लागलेली आहे. आता तुम्हाला नवीन सगळ्या ज्या जॉब्स मिळतात सगळ्या कॉन्ट्रॅक्टवर आहे. बरोबर आहे. तो एक मोठा बदल झालाय त्याच्यामध्ये, आणि फास्ट झालंय क्रिकेट. आज 20-20 आहे, 50-50 आहे. 5 दिवसाच्या मॅचेस कुठे आहेत, एकदम कमी आहेत. फक्त रणजी ट्रॉफी सोडून आज तुम्हाला 5 दिवसाच्या मॅचेस सोडून 20-20च्या मॅचेस जास्ती दिसतात, कारण तो फास्ट गेम, फुटबॉल सारखा गेम झालेला आहे. बरोबर. म्हणून तुम्हाला परत सांगतो, प्रत्येक पालकांना असं वाटतं की आपला मुलगा एक मोठा क्रिकेटर होय, पण मी त्यांना आमच्याकडे ज्या शिवाजी पार्कमध्ये येतात त्या विचारायला येतात, तुम्ही एज्युकेशन पण बघायला पाहिजे त्यांचं. बरोबर. शिक्षणही पाहिजे त्यांना. पण कसं आहे, ते लॉंग लाईफ साठी तुम्ही क्रिकेट 35-30 पर्यंत खेळू शकता, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर फुल स्टॉप आहे. त्याच्यासाठी मी प्रत्येक पालकांना सांगतो की तुमचा सपोर्ट जो मुलांना आहे तो चांगला असला पाहिजे. बरोबर. त्यांचा जो ब्रेन, आज मोबाईल आहे, आज मुलगा क्रिकेट प्रॅक्टिसला नको जाऊ, आपण घरी मोबाईलवर पिक्चर बघू, हे व्हायला नाही पाहिजे. हे मुलांना हे डोक्यात टाकायला पाहिजे की बाबा तू जर क्रिकेटमध्ये करिअर करत असशील तर तू क्रिकेट खेळावं, त्या बाबतीत तुम्ही एज्युकेशन पण करायला पाहिजे. बरोबर. हे कंपल्सरी करायला पाहिजे. पालकांचा सपोर्ट मुलांना 100% असायला पाहिजे. म्हणजे पालकांनी केवळ खेळालाच नाही तर शिक्षणालाही तेवढाच महत्व दिलं पाहिजे, आणि कुठेही अतिरेक नको असं तुमच्या सांगण्यातनं आता लक्षात येतं आहे. क्रिकेटच्या बरोबरीनं अनेक वेगवेगळे खेळ हे शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये खेळले जातात. तर त्यातले 2-4 आता तुम्ही सांगितलं, टेनिस असेल, कॅरम असेल किंवा बुद्धिबळ असेल, तर यापेक्षा वेगळे काही खेळ आपल्याकडे आहेत का की ज्याकरता आपल्याकडे अनेक खेळाडू अगदी लहान वयापासून येतात? आमच्याकडे टेबल टेनिस आहे, आमच्याकडे बिलियर्ड्स आहे. बिलियर्डचे मोठे गीत सेटी वगैरे आमचे मेंबर आहेत. चांगली ती, म्हणजे कसं आहे, जागाचा कन्सेंट आमच्याकडे खूप आहे, ग्राउंड आहे, पण जे इंडोर फॅसिलिटीज आमच्याकडे, स्विमिंग पूल नाही म्हणून स्विमिंग पूल मध्ये आम्ही काय लक्ष देऊ शकत नाही. बरोबर. हॉकीमध्ये नाही देऊ शकत, काय हॉकीला आम्हाला टर्फ लागतो खाली. फुटबॉल असतात ते, म्हणजे त्याच्यामध्ये एवढं लक्ष देते. जेवढ्या आमच्या वास्तूमध्ये बसू शकतात त्या सगळ्या गेम्स आमच्याकडे. बॅडमिंटन नाहीये, कारण बॅडमिंटनला तुम्हाला कोर्ट मोठा लागतो. बरोबर. पण या सगळ्या गोष्टी जर आम्हाला गव्हर्नमेंटने दिली वाढवायला तर आम्ही देऊ. VLT लँड म्हणून आहे, वेकंड लँड टेनिस, आम्ही अजून त्यांच्या महानगरपालिकेच्या अंडरच आहेत ते VLT लँड, तरी आम्ही एवढं करून परमिशन घेऊन आम्ही आभारी आहोत महानगरपालिकेचा की आम्हाला ही वास्तू परत रिनोव्हेशनला दिली म्हणून. खूप जुनी वास्तू आहे ती, आणि लोकांचं लक्ष आहे की ही कधी होते आणि चांगले क्रिकेटर्स अजून भारताला आम्ही कसे देऊ, आमची अकॅडमी कशी चालू, एक चांगल्या म्हणजे एक वास्तू नवीन झाल्यानंतर आमच्या खूप अपेक्षा पण आहेत. लोकांच्या अपेक्षा वाढतात, चांगलं झाल्यावर तर आपण चांगलं करू तिथे. बरोबर. असं आहे. तर एकूणच ह्या सगळ्याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला क्रिकेट म्हणणं किंवा तुम्ही जे टेनिसबद्दल बोललात तर टेनिसबद्दल अजून विस्तृतपणे सांगा ना, कारण क्रिकेट हा बऱ्यापैकी आता सगळ्यांना परिचित असलेला खेळ, पण टेनिसबद्दल एकूण त्याचं जगातील महत्त्व काय आहे आणि त्याच्याकरता कशा पद्धतीने शिवाजी पार्क जिमखाना काम करतोय त्या खेळाडूंवरती, त्याबद्दल आम्हाला जरा सविस्तर सांगाल? टेनिसमध्ये कसं आहे माहिती आहे ना, टेनिस हा गेम जगभरात अनेक देश खेळतात. क्रिकेट हा तसा जास्ती देश खेळत नाहीत आपण खरं बघायला गेलो तर, पण इंडियामध्ये क्रिकेटचं वेड आहे म्हणून क्रिकेट करतात. टेनिसमध्ये तर 100-150 देश खेळतात, त्याच्यामुळे इतकी कॉम्पिटिशन आहे की इंडियातून एखाद दुसराच माणूस विम्बल्डन खेळू शकतो.
सानिया मिर्झा विंबल्डन खेळते, बोपण्णा विंबल्डन, हो. पण तिथपर्यंत जायला पण इतका प्रचंड खर्च आहे तुम्हाला मी सांगतो. कारण तुम्हाला तुमच्या पैशानी वेगवेगळी सर्किट्स खेळायला लागतात आणि तुम्हाला ते पॉइंट्स मिळवायला लागतात. ते पॉइंट मिळवल्यानंतर तुम्ही इंटरनॅशनल गेम खेळायला जाऊ शकता. तिकडे पण पहिल्यांदा स्वतःच्या पैशात जायला लागतं आणि मग त्याच्यानंतर एकदा तुम्ही त्या लेवलला पोहोचलात की तुम्हाला पैसे मिळतात, पण त्याच्यासाठी खूप खर्च आहे. म्हणून आम्ही सध्या काय सांगतो सगळ्यांना की हा एक चांगला गेम आहे. जगात कुठेही गेलात तरी तुम्हाला टेनिस खेळता आलं तर खूप चांगल्या लेवलची माणसं तुम्हाला भेटू शकतात. तेव्हा त्या लेवलचं शिक्षण आम्ही शिवाजी पार्क जिमखान्यात देतो. त्याच्या पुढे जर तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्हाला तुमच्या हिशोबाने खर्च करायला लागेल, वेळ द्यायला लागेल. आम्ही एका लेवलला आणून देतो. नक्कीच हे फार महत्त्वाचं आत्ता हे सांगत आहेत. अजूनही आपल्याला थोडी माहिती यांच्याकडनं घ्यायची, अगदी काही थोडासा मोजका वेळ आहे, पण ती माहिती आपण घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मग अशी आपण विश्रांतीच्या आधी टेनिसबद्दल बोलत होतो. तर टेनिसच्या मध्ये जसं खेळाडू आहेत तसेच अंपायर हाही एक महत्त्वाचा एक घटक आहे. तर त्याचीही एक लिगसी आहे आपल्या शिवाजी पार्क जिमखान्याला, तर त्याबद्दल काय सांगाल? टेनिसमध्ये प्रत्येक मोठ्या मोठ्या टुर्नामेंटना तुम्हाला लाईन्समन लागतात आणि अंपायर्स पण लागतात. तर आमच्याकडे शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये नितीन कन्नमवार हा आता विंबल्डनचा अंपायर झालेला आहे. तो ज्युनियर लेवलला महाराष्ट्र नंबर 1 होता आणि इंडिया नंबर 2 होता. पण एका लेवल नंतर त्याच्याही लक्षात आलं की आपण फार पुढे इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकत नाही आहोत आणि त्यांनी अंपायरची जी करिअर आहे ती पकडली. आणि त्याच्यामध्ये तो इतक्या वर गेला की त्याला विंबल्डनला तर दरवर्षी बोलवतात. ऑल ओव्हर वर्ल्ड जिथे जिथे ह्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होतात, ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, US ओपन, सगळीकडे तो ॲज अ अंपायर म्हणून जातो. ह्या दृष्टिकोनातून आता महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशननी हे एक सुरू केलंय की अंपायर्स तयार करायचे आणि मग त्याला पण सर्टिफिकेशन्स आहेत. मग हे सगळं कोचिंग वगैरे महाराष्ट्र असोसिएशनच्या ऑफिसमध्ये तुम्ही रिपोर्ट करू शकता. ज्याला फर्दर अंपायर होण्यात इंटरेस्ट आहे ते ही करिअर घेऊ शकतात टेनिसमध्ये. टेनिसमध्ये एका लेवलपर्यंत तुम्ही जाऊ शकता. हे तुम्हाला एकदा कळलं की ही एक वेगळी लेवल तुम्ही करू शकता की आता तो जवळजवळ नाही म्हणायला 50 वर्षाच्या जवळ आलाय, पण तो टेनिसमध्ये पैसे पण कमवू शकतो. बरोबर आहे. ह्या एका करिअरमध्ये म्हणजे करिअर म्हणून एक आर्थिक स्थिरता ह्या दृष्टीने सुद्धा आपण अशा अनुषंगानं पाहूच शकतो. जसं टेनिस आहे तसंच क्रिकेटचं सुद्धा आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केला तो शिवाजी पार्क जिमखान्याच्या अंपायरची जी लिगसी आहे त्याच्याबद्दलचा. तर त्यामध्ये नवीन मंडळींनी, येणाऱ्या खेळाडूंनी कशा प्रकारे प्रशिक्षण घ्यावं याकरता शिवाजी पार्क जिमखान्याच्या काही योजना आहेत का? आता कसं आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशन ही सगळ्या योजना राबवतात. तर आमच्याकडे काही नावं आलं तर आम्ही त्यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये तिकडे पाठवतो. आणि तिकडे कसं आहे, कोचिंगचा पण एक सेपरेट त्यांची परीक्षा व्यवस्था आहे. लेवल 1 आहे, लेवल 2 आहे. त्या कोचिंगचं झालं. अंपायरचं पण एक स्पेशल त्यांचा क्लासेस असतात, त्या परीक्षा असतात. नंतर हे सगळं एका युनिटने जर केलं तर त्यांच्या एक मुंबई क्रिकेट असोसिएशनकडनं आलं, त्यांना एक वजन असते. कुठल्याही क्लबकडनं तुम्ही सिंगल एक केलं तर त्याच्यामध्ये वजन नसणार. मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे ज्या मुंबईचे 336 क्लब आहेत त्या सगळ्या त्यांच्या अंडर येतात. पण त्यांच्याकडनं परीक्षा जर पास झाल्या तर त्यांना एक फ्युचर चांगलं असतं. अंपायरिंगला आज अंपायरला पण एवढ्या मॅचेस आहेत तर कोणाला त्या पास झाल्यानंतर काय चान्स लागतोच त्यांना. रविवारी बघा सगळ्या ग्राउंड फुल असतात मुंबईच्या. फक्त 3 महिने सोडून, 3 महिने हे जे पावसाचे सोडून बाकी सगळे 8-9 महिने टुर्नामेंट असतात. मुंबई क्रिकेट असोसिएशन पुरी पॅक असते कॅलेंडर. सगळ्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळते. तर नवीन कोण असेल त्यांनी जे परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्या ऑपॉर्च्युनिटीपर्यंत त्यांनी अजून पुढे रणजी ट्रॉफी करू शकतो, दिलीप ट्रॉफी करू शकतो, इंडिया ए करू शकतात. त्या परीक्षा जसा जसा पास होतात तसं त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळते. आणि हे मुंबई क्रिकेट असोसिएशन चांगलंच काम करते. जसं आता आपण खेळाबद्दल बोललो तसं शिवाजी पार्क जिमखान्याकडे आणखीन एक महत्त्वाचा वारसा आहे, तो म्हणजे सांस्कृतिक वारसा. की खेळांच्या व्यतिरिक्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. तर आमच्या प्रेक्षकांना जाता जाता काय सांगाल?
कसं आहे, शिवाजी पार्क जिमखान्याचे जवळजवळ 3,000 पेक्षा जास्ती मेंबर्स आहेत, म्हणजे 3,000 फॅमिलीज. सगळेच जण हे टेनिस, क्रिकेट, बिलियर्ड्स खेळतात असं काही नाही. ते विरंगुळा म्हणून पण येतात. आता रोज रोज जायचं कुठे, तर हा एक क्लब आहे शिवाजी पार्क, चांगला आमच्या टेरेसमध्ये बसून सुंदर हवा खायला मिळते. तर मग आम्ही काय करतो, आता समजा गुढीपाडवा आहे, दिवाळी आहे किंवा क्रिसमस, लहान मुलांची पार्टी आहे, 31st आहे, हे जे सिलेक्टेड दिवस आहेत ते आम्ही सिलेक्ट करतो आणि मेंबर लोकांना सांगतो. त्याप्रमाणे आम्ही यशवंत नाट्य मंदिर आहे ते बुक करतो, तिकडे संगीताचे कार्यक्रम ठेवतो. म्हणजे ज्या लोकांना ह्या वेगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी पण आम्ही वर्षभर हे कार्यक्रम राबवत असतो. आणि चांगला खूप सुंदर प्रतिसाद मिळतो. आम्ही आमच्या शिवाजी पार्कच्या गच्चीमध्ये पण दिवाळी संध्या ठेवलंय. असं बरेच प्रोग्राम आम्ही सांस्कृतिक लेवललाही ठेवतो. म्हणजे फक्त क्रिकेट, टेनिस, बिलियर्ड्स, टेबल टेनिस, कॅरम असं नाही, ह्या साईडनी पण ठेवतो. त्यामुळे सगळे मेंबर्स जे आहेत 3,000 मेंबर्स ते वेगळ्या वेगळ्या कारणाने शिवाजी पार्क जिमखान्यात येतात आणि आपला आनंद लुटतात. अगदी. आता नवीन वास्तू तयार होतीये, तर येत्या काही वर्षातले तुमचे नवीन उपक्रम काय आहेत? कारण ती एक मोठी वास्तू तयार होते, तुम्हाला एक महत्त्वाचा घटक मिळतो आहे, तर त्या अनुषंगाने येणाऱ्या वर्षातले काही उपक्रम काय सांगाल? उपक्रम म्हणजे आता जे सध्या वास्तूचं काम चालू आहे म्हणून काही गोष्टी बंद पडल्यात आमच्या, त्या परत चालू करणं आणि नवीन नवीन लोक काही ना काहीतरी आम्हाला सजेशन्स देतच असतात. बरोबर. ते जास्तीत जास्त इम्प्लिमेंट कसं करता येईल ते बघणं. बाकी आम्ही जागेची इतकी आम्हाला कमतरता आहे. आम्ही अक्षरशः मुख्यमंत्र्यांकडे जाऊन त्यांना सांगितलं, बाबा तुम्हाला खेळामध्ये प्रावीण्य पाहिजे, ऑलिम्पिक मेडल्स पाहिजेत, पण खेळाचं काम करणाऱ्या संस्थांना तुम्ही जागाच देत नाहीत, आहे की नाही? मग कसं होणार? शिवाजी पार्क एकच ग्राउंड आहे अख्ख्या मुंबईमध्ये 28 एकरचं. तर काहीतरी तिकडे विचार करायला पाहिजे. आता बघूया नवीन सरकार काय. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही सांगितलं पण आहे की आम्हाला जागेचं खूप कन्सर्न आहे, पण त्याप्रमाणे बघा आम्ही सांस्कृतिक तुम्ही बोललात, आम्ही दिवाळी संध्या ठेवतो, आम्ही गुढीपाडवाला चांगला कार्यक्रम ठेवतो, प्लस आमची क्रिसमस असतो, छोट्या मुलांसाठी आम्ही करतो. जेवढं आमच्याकडनं शक्य आहे तेवढं आम्ही फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या मेंबर, जे 3-3,500 आमचे मेंबर आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. नक्कीच. आज अतिशय विस्तृतपणे खेळाचं आणि शिक्षणाचा समतोल कसा साधला पाहिजे हे आपल्याला शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्ष खानोलकर सर, सचिव आणि उपसचिव सुनील सर तुम्ही सांगितलं, त्याकरता दूरदर्शन परिवारातर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि सर्व प्रेक्षकांची रजा घेते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. कशा पद्धतीनं आज एकूण